सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या मिनी ब्लॉगमध्ये. आमची कामच पुरत नाहीत, त्याच्यासाठी मला लाँग व्हिडिओ करावे लागणार आहेत. तर मग आता करायचं काय तेही करायला वेळ मिळत नाही. तयारी करून दिली आत्यांना स्वयंपाकाची. चवळीच्या शेंगा आणल्या त्या आत्यानी, त्या नीट करून दिल्या आहेत. ससेभाऊ आमची नाश्ता करून निवांत झोपलेले आहेत. लसूण सोलून दिला, भुईमुगाच्या शेंगा फोडून दिल्या, कारण रात्री मला खूप कंटाळा आला होता. दिवसभर उन्हात आम्ही काय केलं होतं, हे केली होती ज्वारी काढली, त्यामुळे रात्री मला भुईमुगाच्या शेंगा फोडायचा म्हणजे हेच राहिलं नव्हतं. तर झालं असं आहे की दोन गाई मामा घेऊन गेलेत पाणी टाकून. आता ह्या दोघींना मी नेऊन झाडाखाली मस्त सावलीला बांधते. असं आमचं हे रोजचं काम असतं. तर आता ज्वारी पण थोडीशी राहिली आहे काढायची आणि मोडायला सुरुवात करायची आहे, कारण पाऊस आहे ना खूप मोठा असं धोका द्यायला लागला आहे. आणि तरवडीची फुलं बघा, पिवळी धमक किती सुंदर, तेवढ्या उन्हात पण किती फ्रेश दिसतात. आमच्याकडे घटात ह्याची एक दिवस ना एका माळेला ह्याची फुलाची माळ करून घालतात. आणि आमचे गणेश शेठ असे लगबगीने उन्हाचे जोरात घरी सायकलवर आलेले आहेत. 11:30 पावणेबारा होतात त्याला सायकलवरनं घरी यायला. म्हणजे शाळेतून 1-2 किलोमीटर आहे आमच्यापासून शाळा त्याची. आणि ही ज्वारीचा पाडा आता कधी संपतोय काय माहिती, पुढे सरकतच नाही. आत्या थंडगार पाणी घेऊन आलेत परत माठातून एकदा. आणि आम्ही काय करतो, ती बाटूक असतं का ते असं बाजूला काढून ठेवायचं, गोळा करायचा आणि जनावरांना मग जाताना टाकायचं. ह्या लिंबाच्या झाडाची एवढी सुंदर सावली आहे. जानू आणि तिची बहीण हरणी दोघी मिळून मस्त खात आहेत, आणि त्यांची मम्मी तिकडे, त्यांचा भाऊ तिकडे बांधलेला आहे. तर अशी ही जनावरं आता ह्या साईडला आम्ही बांधतोय. रोज वेगवेगळ्या ठिकाणी बांधायची, म्हणजे काय होतं, माखून निघतं शेणाने सगळं रान. गणेश त्या बाजेखाली झोपलाय, असा तर आमचा वेडा गणेश आहे. आणि आता लवकरच आपली ज्वारी मोडावी लागणार आहे, कारण पाऊस खूप गोंधळ करायला लागलाय. आणि 4 वाजता ह्यांच्याकडे काम असतं, खालच्या गायी सावलीतल्या बांधलेल्या वरती घेऊन यायच्या आणि मग त्यांना वैरण वगैरे टाकायचं. असं बघा, दावण काय करतात मामा, अदलून बदलून सगळीकडे बांधतात. आणि मामाने आज काय केलेलं आहे, अजून एक वाफा लसणाचा काढलेला आहे. तो लसूण मी सकाळच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलायच फरक, की गावरान लसूण आपला गुलाबी कलरचा आहे आणि हा निमगावरान आहे, म्हणजे अर्धा गावरान म्हणावं लागेल त्याला. तो पांढरा शुभ्र आहे. अजून 3 वाफे काढायचे राहिलेत. भरपूर सारा लसूण रानातला निघलेला आहे. लसूणच लसूण. आम्ही वर्षभर लसूण विकत आणत नाही. म्हणजे शेंगदाणे विकत आणायचे नाही. लसूण, डाळी, ज्वारी, गहू असं हे सगळं आपल्या घरचं असतं. आणि ती करडई लावली होती का भाजीसाठी, ती वाळून गेली, ती काढून त्याचे बिया ठेवायच्या. दिवस मावळला, आत्या पुढं निघाल्यात, कारण आत्याला म्हणजे स्वयंपाकाची तयारी करायची आहे. मग आत्यांना म्हणलं तुम्ही जा पुढे, मी अजून थोडंसं काढते आणि मग मी मागून तो लसूण घेऊन येते. तर तो काय केला, मामांनी बांधलेला लसूण घेऊन मी घरी गेले. आणि भरडा ह्याने काय केलेलं होता, मस्त गावाकडचा सनसेट बघा. मी तुम्हाला जरबी व्हिडिओत म्हणत असते, गावाकडचं वातावरण आणि गाव एकच नंबर आहे. थोडं कष्ट, पण आयुष्य आहे मस्त. ह्यांना दिला खुराक खायला. मामा लसणाची ते पेंड्या बांधतायत, मी तुम्हाला दाखवलंच आहे. आणि हरभऱ्याची भाजी रात्रीच्या जेवणात बनवलेली होती. आणि सकाळी आत्या काय म्हणतायत, की मी त्या भाजीला तेलच वापरलं नव्हतं. तर मग का वापरलं नव्हतं हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. पण भाजी चवीला अशी झाली होती एकदम मस्त. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.